नमस्कार, मी दीप्ती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा दिवस नवीन, सुरुवात सुद्धा नवीन। तर सकाळचा स्वयंपाक झालेला आहे आणि किचनमध्ये भांडी वगैरे तसेच पडलेले आहेत। किचनमध्ये भांडी वगैरे असेच पडलेले आहेत। आता सगळं आवरून घेते। शेंगदाणे भाजून ठेवले आहेत, चपाती झाल्यानंतर तवा गरम आहे तोपर्यंतच। आणि इकडे मी दोडक्याची भाजी केली होती। सकाळी मिस्टर चपाती भाजी डब्याला घेऊन जातात, मग त्यानंतर आम्ही नाश्ता सुद्धा तोच केला, कारण गरम चपाती आणि भाजी होती। मग दुपारी काहीतरी पुन्हा खावं असं वाटलं तर वेगळं काहीतरी करते मी, त्यामुळे भाजी थोडी शिल्लक राहिलेली आहे। आणि हा तवा जो आहे ना चपातीचा, तो खूप वर्षापूर्वीचा आहे, जवळजवळ 14-15 वर्ष झाली। खूप रेमेडीज केल्या मी तो तव्याचा काळपटपणा घालवण्यासाठी, पण तो काही गेला नाही। यूट्यूबवरच्या बऱ्याच रेमेडीज पाहिल्या आणि ट्राय पण केल्या, पण काहीही फरक पडला नाही। तुमच्याकडे कोणते असे उपाय आहेत का जेणेकरून हा तव्याचा काळपटपणा जाईल? जर असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि हा मनी प्लांट बघा, अगदी छोटे छोटे 4 काड्या मी ह्या बॉटलमध्ये ठेवल्या होत्या आणि आत्ता इतका छान हा वाढलाय। कधी कधी मी यूट्यूबवरती रेसिपी शूट करत असते तेव्हा डेकोरेटिव्ह प्लांट म्हणून हे सोबत ठेवत असते। आणि किचन कट्टा वगैरे पुसून घेतला, त्यानंतर मी आता देवपूजा करते। खरं तर देवपूजा सकाळीच करायला पाहिजे, पण सकाळी उठल्या उठल्या मला स्वयंपाक करायला लागतो, कारण मिस्टरांना 7ला म्हणजे टिफिन तयार पाहिजे। त्यामुळे मग देवपूजा मी सगळा स्वयंपाक वगैरे झाला, किचन कट्टा वगैरे पुसून घेतला तर मग करत असते। मुलींचा पण नाश्ता वगैरे झाला होता आणि काही तर झोपेचं सोंग करत होती। हा ट्रायपॉड माझा आता बघा खराब झालेला आहे। ह्याची रिंग लाईट जी आहे ती तुटलेली आहे, त्याचा जो होल्डर आहे तो तुटलेला आहे, त्यामुळे रिंग लाईट बसत नाही, फक्त मोबाईलच बसतो। आणि ही जी इंडक्शन कुकर आहे, शेगडी आहे, ती 4-5 वर्षापूर्वीची जुनी आहे। आता गॅस लवकर मिळत नाही म्हणून ह्याच्यावरती स्वयंपाक बनवायचा म्हणून मी काढले होते, पण ह्याच्या पण वायरीला थोडासा कट गेलेला आहे आणि हे वापरणं थोडंसं डेंजर आहे। आणि जास्त आणि टाइमचं आणि हे बंद करायचं, चालू करायचं मला पप्पाने शिकवलं। आणि फिंगर्स FRINGERS फिंगर्स। फिंगर्स म्हणजे फिंगर्स म्हणजे बोटे। आईचं परत सांग, आईज। EYES आईज, आईज म्हणजे डोळे। आता हँड, HAND हँड, हँड म्हणजे हात। टंग, TOUNGS TOU नाही आहे, TONGS टंग। त्यांचं पाठ कर। काम आवरल्यानंतर मग मी अनिकाचा अभ्यास घेतला। उन्हाळ्या सुट्टीमध्ये तिला हा अभ्यास दिला होता, कारण त्यांच्या टीचरनी सांगितलं होतं की दुसरीला गेल्यानंतर 7-8 दिवसामध्येच, म्हणजेच पहिल्याच आठवड्यामध्ये आपण एक टेस्ट घेऊ पहिलीच्या अभ्यासक्रमावर। त्यानंतर आपण मग कोणती मुलं कोणत्या तुकडीमध्ये घालायचं हे ठरवायचं आहे। दुपारी मग दिव्या म्हटली की मी पास्ता बनवते, तर ती इथं पास्ता करत आहे। कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं, लसूण वगैरे हे सगळं तिनंच पेस्ट वगैरे बनवून घेतली, कटिंग वगैरे केलं। तर तिला मी म्हणते की आता हळूहळू थोडंसं स्वयंपाक शिक, कारण सुट्टी आहेत, कारण पुन्हा शाळा चालू झाली की मग अभ्यास, मग ट्रॅव्हलिंग होतं, शाळेला जाणं येणं, मग असं काही शिकायचा इंटरेस्ट राहत नाही। तर आता बराच वेळ आहे, तर तू काहीतरी वेगळं कर। तर ती म्हटली की मी आज पास्ता बनवते, त्यासाठी मग हे पास्ता आणला होता मी। जास्त काही वापरणार नाही, टोमॅटो केचप आणि पास्ता मसाला, आणि कुकरमध्येच बनवणार आहे। पाणी वगैरे शिजवून उकळून काही टाकून देणार नाहीये, कारण रेसिपी आपण बघतो की ते शिजवून थोडंसं पाणी गाळायचं, मग पुन्हा त्याला फोडणी वगैरे द्यायची। तर त्याच्यापेक्षा असंही केलं तरी छानच लागतो पास्ता। ह्याच्या आधी सुद्धा आम्ही पास्ता केला होता, तर तोही असाच केला होता, चांगली झाली होती रेसिपी। मग तिला मी थांबले होते मी फक्त तिच्या बाजूला, आणि तिचं ती सगळं करत होती। ती काही काही पदार्थ बनवते सुद्धा, तिला आवड आहे तशी। पण चपाती भाकरी बनवणं तिला कंटाळा येतो, आपलं साधं रेग्युलर स्वयंपाक बनवणं कंटाळा येतो, आणि असं काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर मग ती आवडीनं हे पदार्थ असे बनवते। दुपारी मग आम्ही सगळ्यांनी पास्ताच खाल्ला, आणि तिखट झाला होता पास्ता, थोडासा अंदाज आला नव्हता, पण छान झाली होती रेसिपी। आणि अनिकाला पास्ता खूप आवडला, तिखट झाला असला तरी सुद्धा तिनं तो खाल्ला। तिची रिॲक्शन बघा। हा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा। धन्यवाद।